नेपाळमध्ये काल अपघातात मृत्यू झालेल्या जळगावच्या भुसावळमधील भाविकांचे मृतदेह जळगावात आणण्यात आलेत। नेपाळहून स्वतंत्र विमानाने हे मृतदेह जळगाव विमानतळावर उतरवण्यात आलेत। दरम्यान काल झालेल्या अपघातात भुसावळ तालुक्यातील 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सर्वप्रथम मी या सर्व जे या घटनेमध्ये मयत झाले त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। एकंदर संख्या आता 30 झालेली आहे। जे 3 सिरियस होते तेही गेल्याची बातमी म्हणजे निरोप मला आता मिळालेला आहे नेपाळवरून। या सर्व 2 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये मी पाहतो आहे की जवळचेच माणसं असल्यामुळे आम्हाला तर दुःख आहे, वेदना आहे। आणि इथं मी कालपासून इथं स्थान मांडून आहे, व्यवस्थांमध्ये आहे। रक्षाताई पण या संदर्भामध्ये नेपाळला गेले आणि त्याचा फार फायदा आम्हाला झाला। एकंदर 27 जण आधी होते, आता जे 3 सिरियस होते तेही मृत झाले असं मला निरोप आता आला नेपाळवरून। त्यामुळे एकंदर मृतांची संख्या 30 आहे। 3 जण बहुते पण इकडचे आपल्याकडचे का भाऊ 3 पण? तर 30 पैकी 2 जर सोडले ड्रायव्हर आणि क्लीनर तर 28 लोक हे आपल्या परिसरामधले आहे। याच्यात कोणी बेपत्ता आहे? एक मुलगी बेपत्ता आहे, तिचा अजून तपास लागलेला नाही, तिचा शोध सुरू है। टोटल आई थिंक सो 90 to 95 थे। उसमें से अभी जो 45 लोग जो है मैंने अभी ट्रेन से उनको बॉर्डर क्रॉस करके अभी शाम को गोरखपुर से उनको 10:30 की ट्रेन से भुसावल लाने के लिए हमने पूरी तैयारी कर ली है। आई थिंक सो अभी 10:30 बजे का उनका ट्रेन है, तो सुबह कल शाम तक वो लोग यहाँ पे पहुँचे। इसमें आपके रिश्तेदार भी काफ़ी है? रिश्तेदार मतलब सब करीबी लोग थे, कार्यकर्ता भी उसमें से थे। बरंगाव के माजी नगर अध्यक्ष थे, उनकी वाइफ थे, फैमिली इसमें काफ़ी एक्सपायर हुई। आमच्या घरातले माझे सुहास प्रभाकर राणे दाजी, जयश्री सुहास राणे ताई आणि माझी भाची चंदना सुहास राणे यांचा नेपाळ बस दरीमध्ये कोसळून यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। खूपच वाईट परिस्थिती आलेली आहे। फक्त मुलगा जिवंत आहे घरामध्ये, म्हणजे मुलगा पण डिप्लोमाला आहे। एका कुटुंबातले 3 जण गेलेले आहे।